मी सावित्रीबाई, सुषमा देशपांडेंचं मी सावित्रीबाई, तसंच दिलीप प्रभावळकरांचं माझ्या भूमिका, मुखवटे आणि चेहरे या सर्वांनी एकपात्रीला शिखरावर नेऊन ठेवलं होतं. खरं तर कुठलाही विषय न घेता त्याला त्या विषयाला विनोदाची जोड देऊन आपली कला सादर करणारे मधुकर टिल्लू हे एकपात्रीचे जनक आहेत. 2001 मध्ये पुण्यात असेच एकपात्री काम करणारे कलाकार एकत्र आले आणि त्यांनी एकपात्री कलाकार परिषद याची स्थापना केली आणि 2006 मध्ये त्यांनी म्हणजे मधुकर टिल्लू यांच्या पुत्रानं मकरानंद टिल्लू यांनी साहित्य नाट्य परिषदेमध्ये एकपात्री कलाकारांना सन्मान मिळवून दिला. त्यामुळे या सर्वांना आपण वंदन करूया आणि एकपात्री या आपल्या पुष्पाकडे आपण जाऊया. आणि सर्वात पहिलं पुष्प तुमच्यासमोर मुंपायला येत आहे डॉक्टर तांबे. सावित्रीबाई फुले हा विषय आहे त्यांचा. सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी, खास करून स्त्रियांसाठी काय काय केलं हे आपण सगळ्यांनी ऐकतो, पण एकपात्रीतून आपल्या अभिनयातून ते सादर करण्यासाठी डॉक्टर तांबे यांना मी मंचावर बोलवते. त्यांना जोरदार टाळ्या. नमस्कार मंडळी, ओळखत का मला? मी सत्यशोधक म्हणजे ज्योतिराव गोविंदराव फुले. आज अनेक वर्षानंतर तुमच्या भेटीसाठी आलो. म्हटलं आम्ही लावलेलं विकासाचं, क्रांतीचं, प्रगतीचं रोपटं आता किती भरभराटीस आलं आहे ते पाहूया, म्हणून खास आज तुमच्या भेटीसाठी. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका विद्येने केले. आणि म्हणून शिक्षण महत्वाचं. आणि धर्माने ज्यांना शिक्षण नाकारलं ते सारेच शूद्र. मग शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना, बाकी कोणाला नाही. त्यात स्त्रियांना, मग ती तर कोणत्याही जातीची का असेना, अगदी ब्राह्मण का असेना, पण तिला शिक्षणाचा अधिकार नाही. समाजानं स्त्रियांना नेहमी खालचा दर्जा दिला. मग या स्त्रियांना जर का वरचा दर्जा द्यायचा असेल, माणसांचे अधिकार द्यायचे असतील, तर शिक्षण देणं महत्त्वाचं. मग स्त्रियांना शिक्षण द्यावं या विचारानं मी पेटून उठलो. पण मग त्यासाठी अनेक लोकांचा विरोध पण पत्करावा. पण काही चांगले लोक मदतीला पण आले आणि म्हणून भारतामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात होऊ शकली. आज आपण स्त्रियांची जी काही प्रगती पाहतो आहोत ते त्याचं फळ आहे. पण पाहता पाहता माझ्या लक्षात काय आलं की माझे भाऊ या भारतामधले अनेक लोक माझ्या नावाचा उपयोग चुकीच्या उपमा देण्यासाठी वापरतात. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, म्हणजे एखादा मद्यपी मद्यपान करून जेव्हा हलत डुलत येताना दिसतो, तेव्हा काही ग्रुप मधली माणसं, काही बघे लोक, त्यातला एक जण म्हणतो तो पहा हले डुले महात्मा फुले आला. आणि सगळे बघे हसतात सुद्धा. हे अशा प्रकारे आमच्या नावाचे भिंडोळे तुम्ही काढता, त्यावेळेस कीव येते, कीव अक्षरशः. असो तुमचा कोणी महात्मा फुले हाले डुले असेल, पण हा ज्योतिराव गोविंदराव फुले हाले डुले अजिबात नाही. 1848 साली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ती अजून एक खंबीरपणे उभी आहे. इतकंच कशाला, तुमच्या मुंबई मधलं व्हिक्टोरिया टर्मिनस इमारत म्हणजे आजची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत आणि जीपीओ पोस्ट ऑफिसची इमारत सुद्धा माझ्याच कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधलेली आहे आणि अजून एक खंबीरपणे उभी आहे, हाले डुले नाही. असो, कोणाला काय बोलायचं, काय हिणवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. महान माणसं समाजासाठी, देशासाठी महान काम करून गेले, महान कार्य करून गेले. पण आपला प्रॉब्लेम असा, आपली समस्या अशी आहे की आपण लोकांना जातीपातीमध्ये अडकवून टाकलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, टिळक सावरकर ब्राह्मणांचे आणि आंबेडकर दलितांचे. का असं का? अवया सगळ्याच माणसांनी मानवी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले ना. जेव्हा आपण सावरकर ब्राह्मणांचे आणि हिंदूंचे म्हणतो, त्यावेळेस त्याच सावरकरांनी जरी हिंदू धर्माचा पुरस्कार केला असला तरीही
हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अनेक अनिष्ट चालीरीतींवर सडकून टीका केलेली आहे. त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन नावाचं पुस्तक आहे. 3 खंड आहेत त्याचे. समर्थकांनी पण वाचावे, विरोधकांनी पण वाचावे. डॉक्टर आंबेडकरांचं ब्रीदवाक्यच आहे, वाचाल तर वाचा. मग ज्याच्याकडून जे जे चांगलं घेता येईल ते घ्यावं आणि मानवी समाजाचा उद्धार करावा, एवढी सामान्य मानवी मूल्यांची बाब आपल्या लक्षात येऊन असो. मी तुम्हाला माझ्या आणि साऊच्या क्रांतिकारक प्रवासाबद्दल सांगतो. साऊ म्हणजे सावित्रीबाई फुले बरं का, मी तिला प्रेमानं साऊ म्हणतो. तर स्त्रियांना शिकवायचं ठरलं, मग सुरुवात घरातूनच केली पाहिजे. मग साऊला शिकवायला सुरुवात. साऊ हुशार, चणाक्ष, पटकन शिकली सुद्धा. पण नुसती शिकली नाही, तर नव्यानं सुरू हो पाहणाऱ्या भारतातल्या पहिल्या मुलींच्या शाळेत शिकवण्याची तयारी सुद्धा दाखवली. ठरलं, मुलींची शाळा काढायची ठरली. जागा ठरली पुणे भिडेवाडा. तारीख ठरली 1 जानेवारी 1848. साऊ सकाळी स्वच्छ लुगडं चापून चोपून नेसून, डोक्यावर अर्धचंद्रकोर कोरून, हातामध्ये पाटी पुस्तक पेन्सिल घेऊन मुलींना शिकवायला निघाले. इतिहासातला अजरामर दिवस. अहो पण हे काय, धर्माचे रक्षण करते साऊला आडवे आले. मुलींना शिकवायला जातेस, धर्म वाटवतेस, धर्म बुडवतेस. लोकांनी विरोध केला. काहींनी चिखल फेकला, काहींनी शेड फेकलं साऊच्या अंगावर. साऊ थांबली नाही. एका नराधमाने अक्षरशः साऊच्या दिशेने दगड भिरकावला. डोक्याला लागला टचकर. कणली, विफळली, पण थांबली नाही. आपल्या वाटेने चालत राहिली. शाळेत पोहोचली, मुलींना शिकवलं आणि स्त्री शिक्षणाची पहिली क्रांतीची मशाल प्रज्वलित केली. लोकांचा विरोध इथे मावळला नाही. रोज लोकच चिखला शेणानं सावित्रीचं मन घायाळ करत. आता रोज ते चिखला शेणाने माखलेलं लुगडं घालून मुलींना शिकवणं साऊला बरं वाटेल. मग तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या महिलांच्या पर्समध्ये, बॅगेमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला इतर आवश्यक गोष्टी दिसतात आणि त्याचबरोबर कधी कंगवा दिसेल, एखादा आरसा दिसेल, एखादी पावडर दिसेल, एखादी लिपस्टिक दिसेल, एखादी अत्तराची बाटली पण दिसेल. पण माझ्या साऊच्या बॅगेमध्ये काय असायचं, एक अधिकचं लुगडं घेऊन जायची साऊ बॅगेमध्ये. म्हणजे चिखल्यानं शेणानं माखलेलं ते लुगडं शाळेत जाऊन ती बदलायची आणि त्या स्वच्छ कपड्यात मुलींना शिकवायची आणि मग घरी यायची. हा जणू तिचा नित्यक्रमच झाला. तुम्हाला सांगतो, एके दिवशी प्रसंग फार महाभागा. स्त्रियांचं चारित्र्य हनन केलं की त्या घराच्या बाहेर पडत नाही. असा बुरशेटला विचार असलेला एक 6 फुटी नराधम ठटिंगण एक दिवशी साऊला आढळला. म्हणतो कसा, बऱ्या बोलानं घरात परत जा. मुलींना शिकवणं बंद केलं नाहीस तर तुझ्यावर बलात्कार करीन. 18 वर्षाची जेमतेम साऊ हे असलं अभद्र बोलणं ऐकून थोडीशी घाबरली, थोडीशी बावरली. एक पाऊल मागे आली, दचकली, द्विधा मनस्थितीमध्ये अडकली. काय करावं? पण लगेचच तिचं ध्येय तिच्या डोळ्यासमोर उभं ठाकलं आणि पुन्हा नव्या उमेदीनं पेटून उठलेली, एक पाऊल मागे गेलेली सावित्री 2 पाऊल पुढे आली आणि त्या 6 फुटी धटिंगणाच्या कानशिलात अशी काही वाजवली की तो 6 फुटी धटिंगण 4 फूट मागे. आणि पुन्हा साऊ निघाले आपल्या ध्येयाकडे, मुलींना शिकवायला. असे ते सगळे प्रसंग आणि असा हा प्रवास. तुम्हाला सांगतो, आम्हाला पोटचं मुली नाही. त्यामुळे अनेक अनाथ मुलांना आम्ही पुण्याशी बाळगलं. त्यांचे मायबाप झाले. त्या काळामध्ये पुरुष आपली पत्नीचं निधन झालं की ते 30-30, 40-40 वर्षाचे पुरुष पुनर्विवाह करायचे. पण पुनर्विवाह करायचे कोणाशी? 8, 9, 10, 11, 12 वर्षाच्या लहान मुली. आणि मग जेव्हा हे पुरुष वृद्ध होऊन मरण पावत असत तेव्हा त्या तरुण मुली विधवा होत. या तरुण विधवांचं केशवपन केलं जाईल. त्यांना चांगल्या चविष्ट पौष्टिक अन्नापासून दूर ठेवलं जाईल. त्याची सक्तीच असे जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारची विषयासक्ती होऊ नये. आणि अशा या तरुण विधवांवर जर कोणी अपप्रसंग केला, कोणी अत्याचार केला, शारीरिक अत्याचार केला आणि त्यातून जर का त्या गरोदर राहिल्या
तर पुन्हा त्याच स्त्रियांना दोष दिला जायचा, चारित्र्य दोष दिला द्यायचा आणि या महिलांनी जायचं कुठे? अशा महिलांसाठी मी आणि सावने आश्रम उघडलं की ते त्यांची शुश्रूषा केली आणि त्या आश्रमाची बाळ जन्माला आली, त्यांना आम्ही घेतलं, त्यांचे मायबाप. परंतु जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला पुढचं बाळ, पुढचा पुत्र नाही. मग माझ्या चितेभोवती मोठा वादंग माजला होता की मुखाग्नी देणार कोण? कारण धर्माच्या नियमाप्रमाणे मुखाग्नी देण्यासाठी पुत्र लागतो. मग तिकडे वादंग निर्माण झाला, पुत्र नाही, अग्नी देणार कोण? साऊ गर्दीमध्ये बसली होती. तिला जेव्हा ह्या इथल्या वादंगाचं कारण कळालं, विजेच्या वेगानं साऊ पुढे आली, मला मुखाग्नी दिला आणि निघून सुद्धा गेली. अशी सांग हे घडा नवीन विचारांची पेरणी करणारी, जोपासना करणारी सावित्री नव्हे, एवढंच नव्हे तर भारतातील पहिली महिला कवयित्री. या समाजामध्ये अनेक छोटी मोठी जी काही चांगली कामं मी करू शकलो, त्याला माझी साऊ माझ्या सोबत असल्यामुळेच ते शक्य झाले. आज अनेक जाती धर्मातल्या स्त्रिया शिकल्या, विद्वान झाल्या, शिकत आहेत, विद्वान होत आहेत. सर्व जाती धर्मांचा विकास होत आहे, त्याच्या मागे साऊचं योगदान. पण हे काय? ज्या ठिकाणी स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली तो भिडेवाडा असा जीर्ण. तुमचं लक्ष नाही, सरकारचं लक्ष नाही. अहो, जिथे स्त्रियांच्या स्वातंत्र्याची, शिक्षणाची, प्रगतीची सुरुवात झाली त्या जागेची अशी जीर्णावस्था होणे योग्य आहे? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारलेला बरा. मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हाला तुमचे उच्चार शुद्धीकरण करण्यास वेळ लागला तरी चालेल, पण विचार शुद्ध करण्यास वेळ लावू नका. विचार शुद्ध करण्यास वेळ लावू नका. धन्यवाद. महात्मा ज्योतिबा फुलेंना स्वर्गातही अनेक प्रश्न पडले. अशा अनेक प्रश्न मोठ्यांना जसे पडतात तसे छोट्यांना सुद्धा पडतात, बरं का? मग ते प्रश्न, त्यांची ती मनस्थिती काय असते, हा एक अनोखा विषय घेऊन तुमच्या समोर येते मैत्री. बघूया तिची मनस्थिती आणि तिचे विचार काय आहेत. नमस्कार मंडळी. बरं झालं आज तुम्ही सगळे इकडे उपस्थित आहात. सगळे म्हणजे वेगवेगळ्या फळीतले हो. फळीतले म्हणजे मराठीमध्ये वेगवेगळ्या जनरेशन. आता तुम्ही म्हणाल या चिमुरडीला प्रत्येकाशी काय बरं बोलायचं असेल? हो, बोलायचंय. अहो, विषयच तसा आहे. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा, जवळचा, उपयोगाचा. आजकाल त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. सांगा बरं काय? बरोबर, परफेक्ट. तुमचा मित्र, सोबती, मोबाईल. पण आमचा मात्र तो शत्रू आहे ना, असं मोठ्या मंडळींकडनं सांगितलं जातं. म्हणजे या मोठ्या मंडळींना मोबाईल वापरायची परमिशन आहे, पण आम्हाला हल्लीच्या आया बघा, थोडं जेवत नसली की मोबाईलवरती कार्टून लावून देतात आणि भरवतात. ते बरं चालतं. बरं, आम्ही काही बोललो तर म्हणतात आमच्या वेळी आम्ही मैदानी खेळ खेळायचो. अरे हो बाबा, पण तेव्हा मैदानं होती. काय तर म्हणे, पूर्वी पहाटेची सुरुवात कोंबड्या आरवल्याने व्हायची आणि आता अलार्म सेट केला की झालं. मग कोंबड्याच काय, जगाचा कुठचाही प्राणी तुम्हाला उठवू शकतो. तसं हल्ली आमच्या आजीला रेडा उठवतो. हसताय काय? वेद म्हणणारा ज्ञानेश्वर महाराजांचा रेडा. बोलायचा मुद्दा हा. बाकी सगळ्यांना उठवायला हा अलार्म आहे, पण मला आता उठतेस की कपाड्यात नाक घालू? मग मी पण थोडं फुटेज खाते आणि तशीच लोण. आई येऊन मला गदा 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 हलवे करते. कारण की मला पण माहितीये, कालच रात्री आई गुगलवरती गुडघे दुखायचा औषध सर्च करत होती. मग कंबड्यात लाट काय घालणार? घंटा वाजते, देवाऱ्याची आणि आजीची पूजा सुरू होते. पण ती पण
रसिको, आपली उपजीविका हे साधण्यासाठी तुम्ही शिक्षण जरूर घ्या, पण शिक्षण घेताना त्यासोबत आपली कला, मग ती कोणतीही कला असो, चित्रकला असो, गायन कला असो, खेळ असो, या सगळ्याची मैत्री करा असं सांगणारे पु ल देशपांडे, ज्यांची बटाट्याची चाळ किंवा एक पात्री हे खूप प्रसिद्ध आहे. पु ल देशपांडेंनी आपल्या नाटकांमध्ये अनेक गोष्टींचा संग्रह, म्हणजे अनेक गोष्टी, अनेक पात्र उभी केली आणि त्यापैकी एक नाटक त्यांनी ती फुलराणी हे केलं होतं आणि त्यातलाच एक प्रयोग सादर करण्यासाठी आपल्या समोर येते आहे वैष्णवी. होय, मला पुष्कळ काही म्हणायचंय. किती वर्षात काही म्हटलंच नाही. क्षण आले, क्षण गेले, गळ्याशी अनेक वादळ, छातीत प्राणांतिक आक्रोशही झाले. पण दरवेळी पोट धरले घट्ट दाबून. वाटले कुणालाच हे कळणार नाही, कुणीच ते समजू शकणार नाही. जेव्हा
मोठ्या मोठ्या शब्दांच्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या शब्दांच्या लाटा येऊन देत पोटांवर धडका, तेव्हा भोवताची माणसं कशी वेडी कुळी बाळबुद्धी बुद्धू वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस सुद्धा वाटायचं त्यांना पोट भरून हसून घ्यावं, बस हसून घ्यावं. रडून रडून आतडी पिळवटायची, छाती फुटेल तर बरं असं वाटायचं. जीवच नकोसा व्हायचा. तो गेला नाही तेव्हाच त्याचं महत्व कळलं, जगण्याचं महत्व कळलं, सुख कळलं. येणारा प्रत्येक क्षण कसा नवा अपूर्वाईचा असतो. आपणच आपल्याला नवे होतो. जसे आकाश, पक्षी, ढग, एखाद्या पटलेल्या झाडाचा हळूच डोकावणारा एखादा भाग आणि खिडकीचा हलणारा पडदा. ही भोवताची शांतता, लांबचे बारीक सारीक आवाज, इस्पितळातील औषधाचा दर्प, तो देखील जीवनाने नुसता रसरसलेला आहे असे वाटते. जीवन जणू चौफेर भरून आपल्यासाठीच गात आहे असं वाटतं. हुकलेल्या आत्महत्येतला आनंद फार मोठा असं वाटतं, जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण उधळावा तेव्हाच तो जपण्याच्या पलीकडचा वाटतो. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हाच तो उधळण्याच्या लायकीचा आहे असं पडतं. मज्जा आहे ना बाई. म्हणजे प्राण जपावा तर उधळणं पडतं आणि उधळावा तर शिल्लक राहण्याचं सुख मिळतं. काही पुरत नाही, पुन्हा तेच आणि तसंच. जीवन हे असं आहे. जीवन म्हणजे अमुक आहे, जीवन म्हणजे तमुक आहे. जीवन म्हणजे तरतरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन म्हणजे प्रतारणा, जीवन म्हणजे विश्वास, जीवन म्हणजे नशा, जीवन म्हणजे रखडपट्टी, जीवन म्हणजे स्वतःलाच गंक करणारा एखादा महाविषारी सर्प. जीवन म्हणजे असे काहीतरीच आहे, असे काहीतरी आहे, किंवा जीवन म्हणजे असे काहीतरी आहे असं काहीच नाही. जीवन ही महाभयंकर गोष्ट आहे. मिलॉर्ड, तुम्ही जीवनाला फाशी दिली पाहिजे. जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. तुम्ही जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाका. पण का? का मी माझ्या कामात काही कुचराई केली? मी 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 जीव ओतून माझ्या मुलांमध्ये मस्त रमत आले, त्यांना छान छान शिकवत आले. मला कळत होतं की आयुष्य सीधंसाधं नाहीये. मनुष्य फार क्रूर होऊ शकतात. अगदी अगदी आपली रक्ताची नाती सुद्धा आपली होऊ इच्छित नाहीत. या जीवनात एकच गोष्ट सर्वमान्य आहे, शरीर. तुम्ही नाही म्हणाल तरी तेच सर्वमान्य शरीर. भावना ही इतरांच्या मते फक्त हळवं होऊन बोलण्याची गोष्ट आहे. मी ते नाही या कोळ्या कोळ्या जीवांना शिकवलं. मी त्यांना सौंदर्य शिकवलं, मी त्यांना पावित्र्य शिकवलं. आतून निराशेने पिचत मी त्यांना आशावादीच करत राहिले. मी विष मी प्यायले, पण त्याचा ओझरता भासही मी त्यांना होऊ दिला नाही. मग कोणत्या गुन्ह्याखाली तुम्ही माझी नोकरी, माझा एकुलता एक विरंगुळा हिरावून घेत आहात? माझं आयुष्य, माझं चरित्र हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचं काय करायचं ते मीच ठरवलं. जसं ते प्रत्येकाला स्वतःबद्दल ठरवता आलं पाहिजे. त्याचा इतरांशी काहीच संबंध नाही. आवाज बंद, सायलेन्स. किती रे हा गोंगाट? देवासारखी शांत बसा बघू सगळे. मुलांनो, हे कोण कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत लोकांचे अवशेष. पहा पहा यांचे चेहरे कसे रानटी दिसतात ते. यांच्या ओठांवर सुंदर सुंदर झिजलेले शब्द आहेत. यांच्या पोटात अतृप्त वासना आहेत. नका रे, नका, मला असं एकटीला टाकून जाऊ नका. मला याची फार फार भीती वाटते. हो हो, मला मान्य आहे, मी पाप केलं. मी माझ्या आईच्या भावावर प्रेम केलं. मला काय माहित ज्याच्याशी काळीच पडून एकरूप व्हावंसं वाटतं, ज्याच्या नुसत्या संगतीत मला माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं, तो मामा असेल तर ते पाप असतं. अवघी 14 वर्षांची होते रे मी. पाप काय असतं ते सुद्धा मला माहित नव्हतं. आई शपथ, मी लग्नाचा हट्ट केला.
शरीराने नाही मेले, वाटलं मनाने पुरती मेले, पण तशी नाही मेले. मी पुन्हा एक प्रेम केलं, प्रौढपणे केलं, जीव ओतून केलं. वाटलं हे वेगळं आहे, हे सुजान आहे, अलौकिक बुद्धिमत्तेवरचं आहे. पण इथेही तीच चूक. शरीराच्या मनाने केलेल्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला आणि माझा बुद्धिमान देव तेवढंच घेऊन चालताच आला. माझी भक्ती, माझं प्रेम त्याला नकोच होतं म्हणून. तो देव नव्हताच, तो माणूसच होता. त्याचं सर्व काही होतं ते शरीरापुरतं आणि शरीरासाठीच. हा शरीर सर्व घात करताय. मला या शरीराची फार किळस वाटते आणि फार फार प्रेमही वाटतं, रागही येतो आणि अखेर वाटतं की ते आहे, ते असणार, तुझं असणार. कृतज्ञ होऊ नकोस. त्याने जळत तुला सुंदर तृप्त असा एक क्षण दिला होता, विसरलीस? त्याने शरीरापलीकडे जाऊन तुला भव्य दिव्य लोकी त्या क्षणी नेलं होतं. नाकारशील? आता त्यात आहे त्या क्षणाचा साक्षी. तुझ्या देहात, तुझ्या पोटात एक कोवळा कोवळा अंकुर, तुझ्या देहाचा, तुझ्या प्राणाचा, माझ्या मुलाचा. त्याच्यासाठी मला हा देह हवा, त्याच्यासाठी, फक्त त्याच्यासाठी मला देह हवा. त्याला आई हवी, हक्काचे वडील हवेत, घर हवं, संरक्षण हवं, प्रतिष्ठा हवी. प्रेम हे अनेक नात्यात गुंतलेलं असतं नाही का? असंच प्रेम मुलगा आणि आईचं सुद्धा असतं. आई मी आलोय का असं म्हणत आपण दप्तर फेकून देतो. आई म्हणते अरे हातपाय तरी धुवून घे. आपण हातपाय धुवायला जातो, आई पाण्याचा ग्लास घेऊन येते, हातपाय धुतलेले हात आणि तोंड आपण आईच्या पदराला पुसतो, कारण आई अशी असते. तिला बिलगता क्षणी, तिच्या मिठीत शिरता क्षणी आपले सगळे दुःख, सकाळपासून दमलेलो आपण असतो ते सगळं काही दूर होऊन जातं नाही का? कारण आई असतीच असते. आई काय असते? आई घरातल्या घरात गजबजलेलं गाव असे, आंब्याची काठी असे तर पांगळाचा आधार असतो. आई काय असते? आई काय असते त्यांना विचारा ज्यांनी कधी आई पाहिलीच नाही. आई काय असते हे त्यांना विचारा ज्यांनी कधी आई अनुभवलीच नाही. आई काय असते हे त्यांना विचारा ज्यांच्या सोबत आता आई नाही. आई असा ग्रंथ आहे जो कधी सरतही नाही आणि पुरतही नाही. म्हणूनच पंढरीच्या पांडुरंगालाही वाटते आई नावाची नवलाई आणि पंढरीचा पांडुरंग म्हणतो स्वतःला विठाई. मग ही आई जेव्हा आपल्या आजूबाजूला असते ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत नाही वाटत अनेकदा, पण जेव्हा ती दूर जाते ना तेव्हा आपल्या मनातली हुरूर वाढते आणि मग सतत डोळे तिच्याकडे लागलेले असतात. वाटत असतं आता माझी आई नाहीये इथे, मी आई कुणाला म्हणू, आई कुणाला म्हणू. हे तुमच्यासाठी सादर करण्यासाठी येतोय रमी. माझं नाव रमेश काजरेकर आहे आणि आज मी तुमच्या समोर आई कुणाला म्हणू मी एक नाट्य वाचन सादर करत आहे आणि पात्र आहेत हॉस्पिटल, पोलीस, डॉक्टर आणि नर्स काम करत आहे. डॉक्टर, सिस्टर काल आला नाही तुम्ही? अचानक
अजा टाकली. आई म्हणजे पिंटूला डिस्चार्ज प्यायचा होता ना, खूप आठवण काढत होता तो तुमची. जाताना रडला सुद्धा. सिस्टर, म्हणूनच मी आले नाही. एक मिनिट. डॉक्टर म्हणजे सिस्टर, पिंटू घरी जाणारी गोष्ट मला कधीच झाली नसती. डॉक्टर, सिस्टर, अब याने काय जन्मवारीचेच राहावं अर्ज असं नाही तर, पण पिंटू आपल्या इथे 2 महिने राहिला आणि आपण त्याला बरं केलं. मी त्याच्यावर माझ्या मुलासारखं प्रेम केलं आणि आज अचानक तो त्याच्या घरी निघून गेला. आज सकाळपासून पिंटूची ही रिकामी कॉट बघताना असं तरीच वाटतंय ना डॉक्टर. त्यात काय वाटायचं सिस्टर? दुसरा इन्व्हॉल्व पेशंट येईल तिथे. हे बघा सिस्टर, तुम्ही एखाद्या पेशंट मध्ये इतक्या इन्व्हॉल्व होत राहू नका, नाहीतर तुम्हालाच एखाद्या दिवशी इथे अडरुग्ण म्हणून यावं लागेल. सिस्टर, तर आईच्या आदल्या दिवशी पिंटू खूप उत्साहात होता, अगदी खुशीत होता. खूप अफवा मारल्या त्यांनी माझ्याशी आणि नंतर अचानक त्याच्या डोकं इतकं दुखायला लागलं की शेवटी मी त्याला इंजेक्शन दिलं. तेव्हा बराच शांत झाला. डॉक्टर, पुन्हा त्याला त्याच्या घरची आठवण आली असेल. सिस्टर, हो ना डॉक्टर. किती वेळा मी पिंटूला सांगितलं की घरच्या आठवणीतून पुन्हा पुन्हा काढू नकोस. छे, केलेले सगळे प्रयत्न वाया जातील. किती त्याला सांगितलं की त्या आठवणी आता तू विसर. पण सिस्टर, तू असा विसरू शकेल? त्या दिवशी झोपेत सुद्धा तो मला म्हणत होतास. सिस्टर, मी तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही खूप चांगल्या आहात. तुम्ही माझ्या मम्मीपेक्षाही खूप चांगल्या आहात. डॉक्टर, सिस्टर, पिंटू तुम्हाला का चांगला म्हणणार नाही? तुम्ही त्याला याच्या वेळी पोया चॉकलेट दिल्यावर तो कोणालाही चांगलं म्हणेल. सिस्टर, प्रश्न पोया चॉकलेटांचा नाहीये सर. प्रश्न आईच्या. पिंटूला माया हवी होती, प्रेम हवं होतं. ते आपण त्याला दिलं. प्रत्येकाला ते हवं असतं आणि प्रत्येक कणच ते
शोधत असतो. डॉक्टर प्रत्येक क्षण प्रेम शोधत असतो. खरं आहे सिस्टर, तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे. मी सुद्धा प्रेम शोधतोय. अगदी लहानपणापासून मला कधीच कुणाचं प्रेम मिळालं नाही. याचा अर्थ मला आई आवडून मिळाली असं नाही, पण माझ्यावर कधी कोणी प्रेमच केलं नाही. मिस्टर, तर तुमची आई असेल की? डॉक्टर, आई, मी 4-4.5 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आई वडिलांचा कार ॲक्सिडेंट झाला आणि ते मेले. सिस्टर, ओ आय एम सॉरी सर. डॉक्टर, राहू दे सिस्टर, कारण आई वडील ॲक्सिडेंट मध्ये केलं हे कळण्याइतपत मी मोठा नव्हतो. आईचं प्रेम ही चीज काय असते हे कळण्याइतपत मी सुद्धा नव्हतो. तेव्हापासून मी हा असाच आहे, वृक्ष आणि एकटा. अडीच अंज इस्टेटीचा मालक झालो आणि एकमेव फारच मला पोटानंच लहानाचं मोठं केलं. लहानपणापासून माझ्या मनावर एकच गोष्ट बिंबवली गेली होती, तुला मोठं व्हायचंय, तुला खूप खूप मोठं व्हायचंय. दोन आयांनी मला अडवलं. त्यांच्या अडपणाखालीच मी आडलो. अजूनही दिसतात ते त्या दोघींचे, त्या आयांचे उगारलेले हात आणि पटारलेले डोळे. सिस्टर, तुम्हाला खोटं वाटेल, पण पिंटू घरी गेल्यावर मला सुद्धा खूप वाईट वाटलं. तुम्ही रजा टाकून तो प्रसंग आलाच सिस्टर, पण मी आला इथे यावंच लागलं, कारण डिस्चार्ज पेपरवर माझी सही लागते ना. सिस्टर, तुम्हाला खरं वाटणार नाही, पण इथून गेल्यावर मी घरी जाऊन रडलो. कालपासून मला झोप नाही. मला सुद्धा आई दुःख वाटलं. सिस्टर, तुम्ही टिंकूस साठी इतक्या अस्वस्थ होता, पण हेच मी होतोय, मला सापडत नाहीये. आणि सिस्टर, आपण तरी असं किती जणांना बरं करायचं, किती जणांना प्रेम द्यायचं.
डॉक्टर साहेब लवकर चला, लवकर चला, चला लवकर. डॉक्टर साहेब, डॉक्टर, अरे काय झालं साहेब? एक पेशंट आलीये, खूप आरडाओरडा करतीये. डॉक्टर, अरे हे मेंटल हॉस्पिटल आहे, इथे येणारे सगळे आरडाओरडाच करतात. त्यात मला ओलावण्यास सारखं काय आहे? डॉक्टर्स आणि आहेत ना तिथे. डॉक्टर्स खाण्यांनाही कंट्रोल होत नाहीये साहेब. डॉक्टर, असं तर काय? आल्यापासून सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतलंय तिने. बाकीचे पेशंटची डिस्चार्ज डिस्टर्ब व्हायला लागले तिच्यामुळे. डॉक्टर, माझी ड्युटी आता संपली आहे आणि आता माझा पोट देखील नाहीये, मी नाही येणार. तू असं करू नकास साहेब, प्लीज लवकर चला. बाय कुठेस तू? डॉक्टर, कोणाचा आवाज आहे हा? त्याच आईचा. साहेब, डॉक्टर, अरे काही कॉमन सेन्स आहे की नाही? त्यांना डोकं कसं सोडलं? डॉक्टर, खाणे नाही काही कळत नाही का? बाय, अरे कुठे गेलायस तू? मी किती होतीये तुला. आला भेटत असा नाहीस तू. इकडे कुठे दिसत नाहीये. मगाशी तो माणूस निरोप घेऊन येतो म्हणाला होता ना, अलीकडच्या खोलीत असेल. आई इकडेच येत आहेत बहुतेक. मिस्टर बी रेडी. त्या आल्या का? बाय मी आलीये. कुठेस? आई, तुम्ही इकडे असायला आलात. इकडेच आई का थांबायचं? तूच तो इलास का निरोप माझ्या पायाला काय म्हणाला तो? भेटला ना तुला? मग आला कसा नाही अजून? लवकर ये म्हणावं त्याला. आई आठ बघतीये. डॉक्टर, आई आज ओरात कवये माझ्या. अरे कुठेस तू आलात दिसत असा नाहीस. तुम्ही कोणी ऐकला का त्याचा आवाज? हा इकडे कुठेच असा दिसत नाही. अलीकडे असेल, इकडेच बघते. बाय मी येते रे. मी आवाज ऐकलाय तुझा, मी आले रे. डॉक्टर, बाई एक मिनिट. कुठे निघाला तुम्ही गेलात आणि इथे आला तर तुमची दुकानूक खाली तर म्हणजे माझा इकडे येणार आहे. अडाई संपली. अडाई होस संपली ना? आजच कार केली मी दिल्लीला. 1-2 दिवसात येईल तो. माझा बाळ 1-2 दिवसात येणार आहे. साहेब, फार उपकार आले. डॉक्टर, आहो उपकार कसले द्याल? साहेब, माझा येणार. माझा
हा एक उपकार. डॉक्टर, बाई बाई काय होते तुम्हाला? बाई, हा एक टक्कर. डॉक्टर, बाई बाई बाईंना धर, यांना टक्कर येते. मिस्टर, तुम्ही त्यास फाईनने खरा, आपण पाठवर ठेवू त्यांना. अरे खाऊका सुचल, मी ठेव त्यांना. मिस्टर, पांघरून खाला त्यांना. काही विशेष नाही, तसं ठीक आहे, पण आईंना फार विकनेस आलाय. सिस्टर, आईंना हलाईन हवा आणि ग्लुकोज द्या त्यांना. सिस्टर, यस सर. डॉक्टर, आईचे टेस्ट पेपर झाले? होय साहेब, खाणे डॉक्टरांकडे आहे. डॉक्टर, घरात ठेवून ये. खरं आणि हो. डॉक्टर, खाणेंना सांग की ही केस मी फेटली आहे. बरं साहेब. डॉक्टर, मिस्टर, आपल्या वॉर्डशी देखील अहमत आहे नाही? नर्स, काय सर. डॉक्टर, पिंटू सारखा एक मुलगा इथे आला होता. त्याला आपल्या आईची माया हवी होती. तो जातोय ना जातोय तोवर इथे आई आली आहे. तिला आपल्या मुलाचं प्रेम हवं आहे. असं खरं करायचं आपण यांना. साहेब, हे पेपर्स डॉक्टर सिस्टर्सना दे. डॉक्टर, सिस्टर, काय केस आहे बाईंची? सिस्टर, सर, या आईंचा मुलगा सैन्यात होता. डॉक्टर, होता म्हणजे? सिस्टर, सर, तसं नाही, काही डिटेल माहीत नाही, पण बरंच कुठेतरी हे पत्ता आलाय तो. आईंना ते माहिती आहे, आणि यांच्या त्यावर विश्वासच असत नाहीये. and then after some days she became a psychologically disturbed case. डॉक्टर, सिस्टर, आई डिस्टर्ब होतात म्हणजे नक्की काय होतं? सिस्टर, सर, या बाईंना झोप लागत नाही आणि लागली तर यांना फार भयानक स्वप्न पडतात. डॉक्टर, म्हणजे? सिस्टर, आईंना त्यांच्या मुलांविषयी स्वप्न पडतात. त्यांना असं दिसतं की त्यांचा मुलगा सैन्यात मारला गेलाय, जखमीत आलाय, पडलाय, तो गेलाय. त्यामुळे त्या डिस्टर्ब होतात आणि उठतात. मग त्या कोणालाच आवडता येत नाही. डॉक्टर, किती दिवस झाले आईंना अशा मेंटल सिच्युएशन मध्ये? सिस्टर, 4.5 वर्ष झाली सर. डॉक्टर, 4.5 वर्ष, किती वर्ष आपला मुलगा हे पत्ता झालाय म्हणजे तो नक्की मेला असणार हे ही बाई बिलीव्ह नाही करू शकत. सिस्टर, हो सर. डॉक्टर, but it's a fact. हे तिला सांगायला हवं. सिस्टर, सांगायला सांगितलंय सर, but there is another fact. That's
ही इज अ मदर, आई आहे सर. डॉक्टर, आई सिस्टर. मग आईंना बरं करायला काय काय उपाय केले? सिस्टर, मला तरी अशक्य वाटतंय सर, कारण कुठल्याही सायंटिफिक उपचारांचा बाईंवर परिणाम झालेला नाही. सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. डॉक्टर, एक उपाय आहे सिस्टर, अवघड आहे पण आहे. सिस्टर, ते कसं शक्य आहे सर? त्या आपल्या मुलाला कशा विसरतील? डॉक्टर, विसरतील सिस्टर, अगदी विसरतील. तर पिंटू आणि तुम्ही एकमेकांमध्ये इतके इन्व्हॉल्व होता की 2 महिन्यात तो तुम्हाला त्याच्या मम्मीपेक्षाही चांगलं म्हणतो आणि तुम्हाला त्याच्या घरी आण्याची कल्पनाही सहन होत नाही. तर त्या आई त्यांच्या आय का नाही विसरू शकणार? मिस्टर, काय होईल त्यांच्या? मी त्यांना आई म्हणेन, त्यांच्या फुलासारखं प्रेम करीन. मग त्या माझ्यावर आईसारखं प्रेम करतील. आई आई सिस्टर. सर, काय होतंय तुम्हाला? डॉक्टर, सिस्टर, काय होतंय? हर्ट नाहीये पण आजी आई आई मला आठवतच नाहीये. कशी होतीस आई? खूप दिवसांनी भेटलीस आई. आता मला सोडून आऊ नकोस ग आई आई आई. काय? डॉक्टर, आई आई बाळ. डॉक्टर, आई आई बाळ. डॉक्टर, हा काय झालं? आई झोप लागली होती ना तुम्हाला? आई खूप हा हो पडले होते पण मला एक स्वप्न पडलं. डॉक्टर, स्वप्न कोणतं? बाई हेच की माझा बाळ मला भेटायला इकडे येतोय? डॉक्टर, असं आई आणि आगे मूल कोसळला. आहे पूल अडला. रेल्वे पाण्यात पडली. माझा बाळ उडाला. आहे माझा बाळ उडाला. आता मला परत कधीच भेटणार नाही तो बाळ. डॉक्टर, आई बाई बाई आहे थोडा मला अडू नका. आज मला भेटणार नाही. आज मी आले रे बाळ. डॉक्टर, आई बाई एक मिनिट. बाई तुमचा आय अजून निघालाच नाहीये. दिल्लीहून आता तार आलीये. त्याची 1-2 दिवसांनी येणार आहे तो. बाई हा त्याला तुम्हाला कळलं असेल याचा प्रॉब्लेम काय.
पण याचं कौतुक एवढं आहे की त्याने येऊन वाचायचं डेअरिंग केलं. हे सगळ्यांनी त्याची दाद मागली. आम्हाला देशासाठी चांगलं आहे, तुझं कौतुक आहे. हा जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा स्वतःचं नाव पण त्याला सांगता येत नव्हतं, पण आता एवढं वाचतोय, प्रगती आहे आणि त्याला तो जिद्दी आहे. मुळात हे सगळे लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांनी काही केलेलं नाही ते येऊन परफॉर्म, त्यांनी याचा आदर्श ठेवा. चल मस्त. जिस राख से बारूद बनता है उसे विश्वनाथ कहते हैं. इतना सिखाने के बाद भी फिर अरे जाके चिल्लो पर पानी में डूब जाए. थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, फिर तुम लोग चर्चा करोगे, घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. मेरा क्या है, मैं लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, फिर तुम लोग तमाशा देखोगे, घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी ये नामर्दंगी एक दिन ये देश का तमाशा इसी खामोशी से देखा. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं. तुम्हारी जिंदगी में कुछ फर्क पड़ने वाला नहीं. अंधेरे में रहने की आदत पड़ी, गुलामी करने की आदत पड़ी. पहले राजा महाराजों की, अंग्रेजों की, नेताओं की, अब गुंडों की. ये धर्म के नाम पे तुम लोग को भड़काते. तुम लोग एक दूसरे के गले काटो. ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी. वो सोचता होगा मैंने सबसे अच्छी चीज बनाई, इंसान, और नीचे देखा तो सब कीड़े बन गए, कीड़े रेखते. मैं कुछ करके जा रहा हूँ, शुक्र है, पर ये याद रखना, तुम्हारी ये खामोशी तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी. ये कानून वाले, नेताओं वाले, इन्होंने अपना कानून बेच दिया और एक दूसरे को चलाते, मगर तुम्हारा कानून का गया था बाढ़ में. 22 फेब्रुवारी 1912 मध्ये विवा शिरवाडकरांचा जन्म नाशिक येथे झाला. खरं तर त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण त्यांच्या काकांना मूल नव्हतं म्हणून त्यांना दत्तक घेतलं आणि ते विष्णू वामन शिरवाडकर झाले. त्यांना एक बहीण होती कुसुम. तिच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि म्हणून कुसुमाग्रज या नावाने ती लिहू लागले. त्यांचे विचार खूप क्रांतिकारी होते. अनेक लढत त्यांचा समावेश होता. अनेक वृत्तपत्रांचे ते संपादक होते. असे विवा शिरवाडकर, ज्यांनी क्रांतिकारी कविता अनेक आपण ऐकल्यात त्यांच्या. विवा शिरवाडकरांच्या बद्दल काहीच सादर करावं असं गुलाबला वाटलेलं आहे आणि ती तिला मंचकावर आमंत्रित करते. गुलाबला. हे राजकारण नाही ना, हे फक्त युद्ध आहे. भारतात स्वकीयांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुरू झालेलं हे भारतीय युद्ध आहे. राजकारण हा शांततेचा दागिना आहे ना, पण युद्ध चालू असताना चालू असतं ते फक्त युद्धच. त्या दृश्याच्या मनोऱ्यावरून कुणीतरी पुकार करतं आणि संसारात रुतून बसलेली ही सामान्य माणसं वादळाच्या झोतासाठी आपल्या जीवनातून बाहेर निघतात. ज्वालांच्या तप्पावर बसतात आणि निखाऱ्यांची नाणी पाडतात. काम संपलं, माणसं मावळून जातात, कोसळून पडतात. पावसाळी ढगांसाठी ही माणसं वेळी असतात. अहो, दरबारातील खानदानी आणि मुत्सद्दीगिरी त्यांना माहीत
निराशेच्या खंदकात गवसलेल्या जगाला हेच आता काही पुन्हा प्रगतीच्या वाटेवर ओढून गेलं. अहो, ब्रिटिशांच्या तासाच्या विरुद्ध पहिली आरोळी मारली ती दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या बहादूर शाहने नव्हे, तर बराकपूरच्या पलटणीतील एका सामान्य शिपायाने, मंगल पांडे. ही झुले ती रागवली तिच्यावर, पण तिला हा उद्योग कशाला करायचा? अहो, भागर फिरवीत आणि डोळे मुरडी नाच घरात नाचत राहिली असती, सोन्या रुपयाचा पाऊस पडला असता तिच्यावर. आज आमच्या लोकांकडून, उद्या इंग्रजांकडून, परवा आणखी कोणाकडून? बेशरम जीवाला मरण नसतं. पाण्यात पडलेल्या प्रेतासारखं ते नेहमी फुगत असतं, पण प्रेतासारखं असतं. ही वेळी माणसं नेमधर्मानं वागत नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवं. खरं सांगायचं तर मला तरी ही उठाठेव कुणी करायला सांगितली. 5,000चा तनखा देऊन देवघरात पूजा अर्चा करत बसले होते. मी डोक्यावर जिने टोप घातला, खांद्यावर बंदूक घेतली, तेव्हा झाशीतील अनेक ब्राह्मणांच्या अंगावर काटा उभा राहिला. मला ठाऊक आहे, मी जिंकाच्या पडद्याबाहेर आले, रिवाजाचा रस्ता सोडला, खाली मान घालून अंगठ्याने जमीन उकरायचं नाकारलं. हजारांनी नालस्ती केली आणि यापुढे ती करत राहिली. पण पाहता पाहता माझ्या देवघरातील देवाने एक वेगळंच रूप घेतलं आणि या वेडाची मला रक्षा केली. आपण सारेच वेडे आहोत आणि ह्या वेडाचे रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच शरण जाणं हा शहाणपणाचा मार्ग असला तरी तो मला मानणार नाही. ऐकलत नाना? लाला भाऊ, गौसखाचा निरोप आलाय. तोफेच्या गोळ्यानं शरीराच्या चिंगड्या झाल्यावरही हा निरोप त्यांनी मला पाठवलाय. एक त्या गौसखाचा निरोप नाही हा. बराकपूरच्या बंडापासून या घटनेपर्यंत कामास आलेल्या हजारो हुतात्म्यांच्या रक्ताचा हा निरोप आहे. त्या लक्ष्मीला, झाशीच्या राणीला पांढरं निशाण लावू नकोस. नाही लावणार. गौसखा, मला पवित्र असलेल्या प्रत्येक गोष्टीची शपथ घेऊन सांगते, मी पांढरं निशाण लावणार नाही. कालपी माझ्याकडे येऊ शकत नसेल तर मी कालपीकडे जाईल. आज मध्यरात्र उलटण्याच्या आत आणि पुढे प्राण आहे तोपर्यंत हा संग्राम चालू. रसिका, कॉमेडी हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक. म्हणजे मग महाराष्ट्राची जत्रा असो, आणखी अनेक कार्यक्रम आपण कॉमेडीचे बघत असतो. अशी स्टँडअप कॉमेडी घेऊन तुमच्या समोर येतोय आता इंगणे. तुम्हाला माहितीये का, अथर्वमुळे मला एक गोष्ट कळली. अथर्वने लिहून पाठवलेला स्टँडअप कॉमेडी, त्यानंतर मला कळलं की अरे, कॉमेडी स्टँडअप असते, मग सिटिंग आणि स्लीपिंग पण असू शकते नाही का? हे मला नक्की कळलं. मी जनरली स्लीपिंगच करतो कॉमेडी. म्हणजे मी बोलतो, ऑडियन्स झोपतात. ठीक आहे. तर नमस्कार. घरात सगळे मजा येते, आतापर्यंत एन्जॉय करताय का? बघ, स्टँडअप कॉमेडीचा थोडासा एक रूल आहे. रूमनं थोडी एनर्जी वाली लागते, तर आपण थोडीशी एनर्जी आणली ना, म्हणजे असं माझे जोक्स पोहोचतील तुमच्यापर्यंत. हा, हिपी पूर्ण करूया. सिंपल आहे. एकदा करूया. एनर्जी आहे. तर माझं नाव अथर्व आणि मी आहे ना खूप जास्त देसी, खूप जास्त मिडल क्लास आणि खूप जास्त मराठी माणूस आहे. तुम्ही आता म्हणाल की इथे जमलेले आपण बऱ्यापैकी सगळे मराठीच होत, तर मग मी काय वेगळं? नाही, तसं नाही. मी खूप जास्त मराठी, म्हणजे मी इतका मराठी आहे की मी मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन पण वडापाव मागतो. KFC फॉर मी इज कोल्हापूर फ्राईड चिकन. मी खूप देसी आहे, खूप देसी. म्हणजे इतका देसी ना की मी ऑफिसच्या क्रिसमस पार्टीला पण कुर्ता घालून गेलो.
HR जी चिडली माझ्यावर, HR भडकली. मला म्हटली, अरे आम्ही त्या सिक्रेट सँटाच्या विशलिस्ट मध्ये वाईन बॉटल लिहिली होती, तुम्ही देशी दारूची क्वार्टर का दिली? जाम चिडली माझ्यावर. आणि मी खूप देसी आहे, मी इतका देसी आहे ना की मला हॅरी पॉटर पण आवडत नाही, मला जजंत्रम मंत्रम आवडतो. आणि बघा, हॅरी पॉटरचा ना अजून एक प्रॉब्लेम आहे. त्याचा जो विलन आहे त्याचं नाव आहे टॉम मॉर्वोलो रिडल. पण जर त्याला कोणी जाऊन म्हटलं की ब्रो टॉम कसा आहे, तर तो काय म्हणतो, हा जोक युजली माईकवर जास्त चांगला. पण आणि जर त्याला कोणी वोल्डेमॉर्ट म्हटलं तर तो त्याला सरळ मारून टाकतो आणि म्हणतो डार्क लॉर्ड म्हणायला हवं होतं. अरे पण वोल्डेमॉर्ट हे नाव खूप ठरलं ना, तर मग डार्क लॉर्ड ठेवायचं, काही झालं नसतं. पण मी असं देशी मला जाम आवडतं. आणि बघा, मिडल क्लास लोक पण ना दोन प्रकारचे असतात, काही अपर मिडल क्लास, काही लोअर मिडल क्लास. मी मिडल क्लास नाही. खरंच आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. बघा, 1996 1996 मध्ये ना माझ्या घरी एक असॉर्टेड कुकीजचा एक बॉक्स आला. अजूनही माझ्या घरी तोच बॉक्स. त्यातल्या कुकीज कधीच संपल्या आहेत. आता माझी आई त्यात लिपस्टिक, पावडर, बांगड्या वगैरे सगळं ठेवते. रिलेटेबल ना सगळ्यांच्या घरी, आमच्याकडे असं मिडल क्लास. तर आणि लहान मुलं आले माझ्या घरी की मी त्यांना तो कुकीजचा बॉक्स देते. जाम भारी वाटतं मला. तो कुकीजचा बॉक्स बघून ते पहिले खुश होतात आणि मग उघडल्यावरती त्यांना रिअल लाईफ भातुकली दिसते. जाम हे मी त्यांना मुद्दामून हे करतो माहिती आहे का, त्यांना प्रिपेअर करतो मी लाईफसाठी, की ज्या वेळेला तुम्ही काहीतरी एक्सपेक्ट करता की चांगला होणार असेल त्यावेळेला मोस्टली डिसअपॉइंटमेंटच होते. आणि ना माझे वडील, माझे बाबा अख्ख्या जगाला आहे ना ॲडवाईस करत सुटतात की बघा, गाडी घ्यायची ना तर मारुतीचीच घ्यायची, आणि ती पण वॅगनार. कारण का, ती सगळ्यात बेस्ट मायलेज देते. यांना काय माहिती, यांनी आयुष्यात कधी गाडी नाही घेतली विकत. 20 वर्ष झाले स्वतःची स्प्लेंडर विकत नाहीये. म्हटलं बाबा काय करताय काय? म्हटलं 20 वर्ष झाली मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा सांगायचं बाबांना की बाबा बघाय म्हणून एकदा कॉलेजमध्ये हा मुलं काय बुलेट, KTM चांगल्या बाईक चालवतात, मला निदान पल्सर तरी द्या. तर माझे बाबांना खूप समजूतदार आहेत. त्यांनी मला लगेच सांगितलं, ठीक आहे तुला नाही आवडत ना बाईकने जायला, उद्यापासून ट्रेनने जा. आणि ती बाईक आता इतकी जुनी झाली आहे ना, स्प्लेंडर इतकी जुनी झाली आहे की आमच्या तो एरियातला जो बाबू मेकॅनिक आहे ना, वाईट नजरेने बघतो तिला. परवा मी त्याच्यापासून अशी लपवत नेली गाडी. केवढं म्हटलं बाबा आता विकून टाकूया यार, जुनी झाली होती गाडी. म्हणतात नाही तुला कळत नाहीये, अजून थोडी वर्ष ती ठेवू आणि काही वर्षांनी विंटेज म्हणून विकू, खूप पैसे मिळतील. म्हटलं नाही बाबा, विंटेज असतं ते, म्हणजे असतं काय ते बाबा काही बोलतात, आपण सगळ्या लक्ष नसतं द्यायचं. मला म्हणतात विंटेज म्हणून विकू. म्हटलं नाही बाबा, यावेळेला बुलेट, ट्रायम्फ अशा सगळ्या बाईक्स ज्या वेळेला जुन्या होतात ना त्यावेळेला त्याला विंटेज म्हणतात. स्प्लेंडर जुनी झाली की त्याला भंगार म्हणतात. मग भंगारावरनं आठवलं मला, आता नाही येताना एक फ्लेक्स दिसला असा, पप्या भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाही पप्या भाई भंगार नाही, पप्या भाईंना नाही म्हणत, पण तिकडे असं लिहिलं होतं की पप्या भाई अंगार, बाकी सगळे भंगार. आणि शुभेच्छुक सुरेश, रमेश, राकेश, नरेश. जनरली मी हा जोक जेव्हा बाहेर पण करतो त्यावेळेला राजेश असतं ते ना, पण मी इकडे त्याचा एडिट करून राकेश आणि आपल्या लोकांना मी नोटीस केलं, आपल्या सगळ्या लोकांना शुभेच्छा द्यायला जाम आवडतं सगळ्यांना. आणि आपल्याकडे सण पण इतके आहेत की शुभेच्छा खूप देता येतात. आता कालच अक्षय तृतीया झाली, मला कमीत कमी 2 GB शुभेच्छा आल्या. हो, अरे म्हणजे मला किती वेळ मला असं होतं शेवटी की काका नका पाठवू तुमच्या शुभेच्छा, तुमच्यामुळे माझे 100 MB वाया जात आहेत, नको आहेत मला तुमच्या शुभेच्छा. मला इतकं. आणि मला असं वाटतं की विचारून बघा एकदा, जे लोक तुम्हाला ना फॉरवर्ड करतात शुभेच्छा, त्यांना विचारून बघा की तुम्ही अक्षय तृतीयेचं काय सेलिब्रेशन केलं.
काही नाही नसणार केलं त्यांनी, कारण जे खरी अक्षय तृतीया सेलिब्रेट करतात ते पुन्हा गाडगेच्या लाईन मध्ये असतात. त्यांना वेळ नसतो शुभेच्छा पाठवायला. आणि बघा आपल्याकडे सण मी म्हटल्याप्रमाणे भरपूर आहेत, खूप सण असतात ना. सगळ्यात डेंजर सण जो मला वाटतो तो म्हणजे होळी. होळी जाम डेंजर सण, कारण होळीनं साधारण असते असे 25 मार्च है ना, 25 ते 30 मार्चच्या मध्ये. तुम्ही असं 2 मार्चला मस्त निघता घरातनं, तुम्हाला वाटतं अरे मी तर ऑफिसला जातोय, फटकन येऊन पिशूक लागतो, बुराला मानो होली आहे. म्हणतो अरे टिंबच्या, पण 3 आठवड्यांनी आहे ना, नाही फरकच नाही पडत लोकांना. कधी होळी सुरू होते, कधी. आणि जोपर्यंत होळीचं आहे ठीक आहे, रंगपंचमीला तर विचारूच नका. आमच्याकडे एक दादा होता बिल्डिंग मध्ये, तो एशियन पेंटचा डबा घेऊन यायचा. काही करतात यार लोक, कुठलाही रंग आणतात. म्हणजे जो आता तरी कमी झाला, पण तुम्ही म्हणजे जो रंग जास्त वेळ टिकेल तो भारी. मोस्टली लहान मुलांच्या एक्झाम्स असतात, होळीच्या दुसऱ्या दिवशी वगैरे जनरली एक्झाम्स असतात. मी बऱ्याचदा नोटीस केलंय की जी मुलं पेपर लिहित नसतात ना, त्यांचे कान रंगलेले असतात. होळी केलं त्यांचे कान रंग. आणि खूप आहे असं नाही, होळी तर असतेच डेंजर. आणि त्याच्याशिवाय मला एक फरक जाणवतो वेस्टर्न कल्चरमध्ये आणि आपल्या कल्चरमध्ये, की आपल्या कल्चरमध्ये ना असं सगळं एकदम बिंदास्त, आपल्याकडे कॉन्फिडन्सच खूप जास्त. म्हणजे आता गुढीपाडव्याचं एक्झाम्पल घ्या है ना, न्यू इयर तसं आपलं न्यू इयर म्हणजे गुढीपाडवा, बरोबर आहे. तेवढा फरक आहे. म्हणजे न्यू इयरला लोक काय काय प्लॅनिंग करतात, रिझोल्युशन्स करतात है ना, की मी दारू सिगरेट सोडीन, व्यसन सोडीन, एक्सरसाइज करीन, काय 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 करतात. आणि गुढीपाडव्याला बघा श्रीखंडपुरी खाऊन झोपतात. चिलमध्ये चालू आहे सगळं. आणि एक माणूस, असा एक माणूस असतो आपल्या प्रत्येकाच्या ओळखीचा असतो, एक माणूस जो ज्याचं वय साधारण एक 50 ते 60च्या मध्ये असतं. आणि तो आहे ना त्या शुभेच्छांच्या त्या जिफ्ट बरोबर किंवा त्या फोटो बरोबर एक स्वतः लिहिलेली चारोळी पण पाठवतो. उभारली विजयाची गुढी, घ्या झेप मारावडी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. काही करतात ना, ते थांबत नाही. सण कुठलाही असो त्यांची चारोळी असतेच न चुकता है ना. आज आहे होळी, मस्त खा पुरणाची पोळी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हटलं काका, म्हटलं चारोळी लिहित आहे त्यातच फक्त 2 लाईन बदलत आहे, काहीतरी वेगळं करा. आणि अजून एक मी नोटीस केलं की प्रत्येक सणामागे आहे ना त्या चारोळीची क्वालिटी पण खराब होत जाते. म्हणजे आज आहे दसरा, दुःख सारे विसरा, पूर्ण होत सर्व इच्छा, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. म्हटलं अरे काय काय म्हणजे किती कमी एफर्ट, थोडा तरी एफर्ट टाका ना. आणि ते तिथपर्यंत ठीक आहे. मला राग कुठे येतो माहितीये, मला राग याचा येतो की त्या चारोळीच्या खाली आहे ना ते असं सी करून कॉपीराईटचं चिन्ह आणि स्वतःचं नाव लिहितात. म्हटलं कोणाला चोरायची आहे तुमची ही चारोळी. आणि माझ्यासाठी हे त्यांना कन्फ्रंट करणं सोपं झालं, कारण हे सगळे चारोळ्या पाठवणारे माझे बाबाच आहेत. मी बोललो म्हटलं काय आहे, कोणाला वाचायची तुमची चारोळी. तर म्हणतात नाही नाही तुला कळत नसतं, बोलू नकोस जास्त. म्हटलं ते बंद मी जाम सटकली माझी. म्हटलं नाही आता या माणसाला आपण धडा शिकवायला. मग दिवाळीला पहाटे उठलो लवकर. आईला म्हटलं अभ्यंग स्नान वगैरे नंतर, आधी पहिले फोन घेतला हातात आणि लिहिली, आज आहे दिवाळी, मला आवडते प्राजक्ता माळी. शुभेच्छा द्यायला, शुभेच्छा एका वाक्यात देऊन होतात, चारोळ्या घाला. मी चिडलो, मी पाठवून दिला मेसेज. बाबा काय भडकले माहितीये, दिवाळीच्या दिवशी घराबाहेर काढलो. मला जाम चिडले, माझं जाम चिडले. हा मला म्हणतात चारोळी दिल्यावर ते कॉपीराईटचं चिन्ह कोण टाकणार.